नमस्कार सर्वांना. तर आज आपण आलूचा पराठा बनवणार आहोत. तर पाहू शकता किती छान असे पराठे बनून तयार झाले आहेत. लाटताना सुद्धा तुटणार नाही. चला तर मग आता सुरुवात करू. तर इथं मी कुकरमध्ये बटाटे घेतले आहेत. तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. तर आता मी कुकर लावून घेते आणि आता कुकर मांडून घेऊया आपण गॅसवरती. तर पाहू शकता मी कुकर मांडून घेतले आहे आणि आपल्याला साधारण 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ पराठ्यासाठी. तर इथे मी गव्हाचे पीठ घेतले आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया की जेणेकरून आपला पराठा हा छान लागतो. आणि याला आता आपण मळून घेऊया. तर पाहू शकता मी अशा पद्धतीने मळून घेतले आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम असं मी मळून घेतले आहे. आणि आता आपण एक कांदा कापून घेतला आहे छोटासा आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत छोट्या छोट्या आकारात कट करून. तर पाहू शकता आपले बटाटे बॉईल झाले आहेत आणि आता आपल्याला याला याच्यामध्ये थोडासा मी मसाला घालून घेतला आहे. थोडासाच घालायचा आहे कारण आपण मिरची घालतोय, त्याच्यामुळे थोडासा घ्यायचा आहे की जेणेकरून टेस्ट पण याने छान येते. थोडीशी मी हळद घालते. तुम्ही कांदा हा बारीकच कट करून घ्यायचा. जर मोठा आपण कट करून घेतला ना तर आपले पराठे फुटू शकतात. तर आता मी याला मॅश करून घेणार आहे व्यवस्थित असं. मॅश पण आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. नाहीतर मॅश आपण व्यवस्थित नाही केलं एकजीव होईपर्यंत सर्व हे मिश्रण, तर मग पराठा फुटण्याचे चान्स जास्त राहतात. आणि हो, तुम्ही कांदा आणि मिरची हे परतून घेतले तरी सुद्धा चालते, पण मी अशा पद्धतीने करते. असा सुद्धा पराठा छान लागतो. तुम्ही परतून सुद्धा घेऊ शकता, पण मी कांदा याच्यामध्ये कच्चा टाकला आहे आणि मिरची सुद्धा. असे पण पराठे खूप छान लागतात. आणि आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि सर्व आता मी घेतला आहे एकजीव करून. आणि मी इथे आता थोडं पीठ घेतलं आहे आणि आता आपल्याला पराठा हा लाटून घ्यायचा आहे. तर आता मी इथे एक छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि त्याला व्यवस्थित असं हातावर थोडं आपल्याला मळून घ्यायचं. हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं पीठ लावते. आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण सारण केलं होतं ते आपल्याला व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित आता पिठात बुडून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आता मी लाटून घेणार आहे. अजिबात पराठा लाटताना सुद्धा फुटला नाही. तुम्ही पाहू शकता थोडंसं अजून पीठ घालून घेते मी. तर पाहू शकता किती छान पद्धतीने आपला पराठा हा बनत आहे. अलगद हातानेच आपल्याला लाटून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला पराठा हा तुटणार नाही. तर पाहू शकता किती छान पद्धतीने लाटलेला आहे आणि थोडासुद्धा ते सारण बाहेर नाही आलं. आणि आता मी इकडं तवासुद्धा मांडून घेतला होता, तो आता तापलेला आहे, गरम झाला आहे. आणि आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे. पाहू शकता किती छान पराठा लाटून आपला तयार झाला आहे. अजिबात फुटला नाही, तुटला नाही लाटताना सुद्धा. आणि आता आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे
जेणेकरून आपला पराठा छान असा भाजला जाईल. छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात, जेणेकरून आपला पराठा फुटत नाही आणि व्यवस्थित असं आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता, आपण नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो, मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आणि असे सगळे पराठे आपल्याला ह्याच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान लाटून झाला आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तर पाहू शकता किती छान असा पराठा आपला शेकून झालेला आहे. जर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा आणखीन शेकून देऊ शकता. क्रिस्पी पराठा सुद्धा खूप छान लागतो खायला. तर पाहू शकता आता झालेला आहे आणि आता मी असेच करून घेते सर्व. तर पाहू शकता आपले पराठे रेडी झाले आहेत. दह्यासोबत थोडं मिरची पण घेतली आहे मी, लोणचं आहे. तुम्ही पराठा हा दह्यासोबत, लोणचासोबत सुद्धा खाऊ शकता, मुलांना सुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता. पाहू शकता किती छान असे पराठे आपले बनून तयार आहेत. पाहू शकता सारणसुद्धा एकदम छान असं व्यवस्थित असं पराठ्यामध्ये भरलं गेलं आहे. बिलकुलसुद्धा आपले पराठे तुटले नाही, काय झाले नाही. अशा पद्धतीने नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.